नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आदिवासी युवकांसाठी मोठी संधी देणाऱ्या नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना आहे भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता बिरसा योजना. 2 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेत नेमकं काय आहे. तर या शासन निर्णयाची माहिती पाहूया. तर विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग. शासन निर्णय दिनांक 2 मार्च 2026. योजना कालावधी 2026-27 ते 2029-30 4 वर्षे. एकूण निधी 25 कोटी रुपये. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप धोरण 2025 अंतर्गत राबवली जाणार आहे. तर योजनेचे मुख्य उद्दिष्ट पाहूया. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जमातीतील युवकांना स्टार्टअप क्षेत्रात आणणे, पारंपरिक ज्ञानावर आधारित उद्योग निर्माण करणे, रोजगार शोधणाऱ्यांपासून रोजगार देणारे बनवणे, आदिवासी भागात स्टार्टअप इकोसिस्टम तयार करणे. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार? तर ही योजना सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर नंदुरबार, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यानंतर योजनेचा विस्तार केला जाईल. तर योजनेअंतर्गत काय मिळणार? तर नंबर 1, जिल्हा आदिवासी नाविन्यता व इन्क्युबेशन केंद्र म्हणजे ITIमध्ये इन्क्युबेशन केंद्र सुरू होणार. कल्पना शोध, मार्गदर्शन, स्टार्टअप तयार करण्यास मदत. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी म्हणजे MSINS यांच्यामार्फत व्यवस्थापन. नंबर 2, आर्थिक सहाय्य. टप्प्याटप्प्याने बीज भांडवल म्हणजे सीड फंडिंग, प्रोटोटाईप अनुदान, बँक, CSR, खाजगी गुंतवणूकदारांशी जोडणी आणि नाविन्यपूर्ण उद्योगांना प्राधान्य. नंबर 3, बाजारपेठ व डिजिटल जोडणी. ONDC, GEM ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडणी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी, डिजिटल मार्केटिंग सहाय्य. नंबर 4, प्रशिक्षण व मार्गदर्शन म्हणजे विशेष कार्यशाळा, उद्योजकता प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन मार्गदर्शन. तर या योजनेचा अपेक्षित लाभ पाहूया. तर या योजनेअंतर्गत 500 नवउद्योजक, 200 स्टार्टअप्स, 10,000 आदिवासी युवकांना सहाय्य दिलं जाणार आहे. तर अंमलबजावणी यंत्रणा पाहूया. तर नोडल एजन्सी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी म्हणजे MSINS, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आणि जिल्हास्तरीय प्रकल्प समन्वय समिती म्हणजे PCC. नंतर निधी तरतूद. तर एकूण निधी रुपये 25 कोटी आणि 4 वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर योजना. तर मित्रांनो, ही योजना आदिवासी युवकांसाठी स्टार्टअप क्षेत्रात मोठी संधी आहे. पारंपरिक ज्ञान प्लस आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम करून रोजगार निर्मिती करण्याचा सरकारचा मोठा प्रयत्न आहे. जर तुम्ही आदिवासी प्रवर्गातील असाल आणि व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही संधी नक्की लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.